पुंडलिका वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 1 अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 245 ते 2. श्लोक क्रमांक 41. अधर्माभिभवात् कृष्णं प्रदुषन्ति कुलस्त्रिय स्त्रियेषु दृष्टांशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. ओवी क्रमांक 246. एत सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे पारुषती. असता दीप दवडीजे, मग अंधकारी राहटीजे, तरी उजूची का आढळीजे जया परी. तैसा कुळी कुळक्षयो होय, ते वेळी तो आद्य धर्मो जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. जय यमनियम ठाकती, तेत इंद्रिये सैरा राहटती, म्हणोनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधर्मी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेत समूळ उपडती जाती धर्म. जैसे चोहाटीचे बळी, पायविजे सैरा कावळी, तैसे महापापी कुळी संचारती. श्लोक क्रमांक 42. संकरो नरकायेव कुलज्ञानं कुलस्य च, पतन्ति पित्रो हेषां लुप्तपिंडोदकक्रिया. मग कुळा तया असेखा, आणि कुळ घातका, येर येरा नरका जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित, मग ओवाडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. जेत नित्यांदी क्रिया ठाके, आणि नैमित्तिक क्रिया पारुके, तेत कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती, कैसेने स्वर्गे वसती, मनोनी तेही येती कुळापासी. जैसा नखाग्रे व्याळू लागे, तो सिकांत व्यापी वेगे, तेवी अब्रह्म कुळ अवघे आपलवीजे. श्लोक क्रमांक 43. दोष रे ते कुलज्ञानं वर्णसंकरकारके, उत्सादन्ते जातिधर्मा कुलधर्मस्य शाश्वता. श्लोक क्रमांक 44. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत यणुशुश्रुम. श्लोक क्रमांक 45. अहो बत महत्पापं करतो व्यवसिता वयं, एदराजसुखलोभेन हंतुम स्वजन. ओवी क्रमांक 257. देवा उदारी आणिक एक, येत गडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रूंशु पावे. जैसा घरी आपुला, वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळिला जाळू निघाली. तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती, ते बाधा पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. पडिलिया तिये ठाई, मग कल्पिताही उकलू नाही. येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे.
देवाये विविध काणी ऐकिजे परी अजुनी वरी त्रासू नूपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षेजी राज्य सुख जया लागे ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अव्यरूना जे हे वडील सकळ आपुले वदावया दिटी सुदले सांगपा काय थेकुले गडले आम्हा. श्लोक क्रमांक 46. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शास्त्रपानयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे शेमत्तरम भवेत्. ओवी क्रमांक 265. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्र सांडोणी सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरण ही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे दे कोणी सकळ अर्जुन आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगो. संजय उवाच. श्लोक क्रमांक 47. एवं मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपविशत विसृज्य शरं चापं शोकसंविघ्नमानसः. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमाध्याय. ओवे क्रमांक 268. ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे उदारी धृतराष्ट्रा ते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गैवरू आला ते उडी घातली खाला रथोनियम जैसा राजकुमारोपदुच्युत सर्वता होयोपहतो कारवीर हव्वग्रस्त प्रभाविनु ना तरी मा सिद्धी संभ्रमे जिंतला तापसो ब्रह्मे मग आकळोनी कामे दिनू कीजे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेतरवरू त्याजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरता श्रुपात आले ऐसे ऐकतराया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथो दे कोणे सखेद पारतो कवणे परे परमार्थो निरोपील ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो. इति श्री ज्ञानदेव विराचिताय भावार्थ दीपिकाय प्रथमाध्याय. जय जय ज्ञानेश्वर माऊली.